नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. इंजिनिअरिंग कॅप रजिस्ट्रेशन म्हणजे महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग करायचं असेल तर जे कॅपचं रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्ट्रेशनची सुरुवात आता झालेली आहे. त्याचं वेळापत्रक देखील आलेलं आहे. पण आतापर्यंत आपण हे बघितलं की इंजिनिअरिंग काउन्सिलिंगसाठी आपल्याला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी काय कागद लागतात, पण ह्या नेमक्या काउन्सिलिंगच्या रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला नेमकी काय डॉक्युमेंट लागतात हे बघण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. महाराष्ट्रात यावर्षी इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून काउन्सिलिंगसाठी नेमके काय कागदपत्र लागतात, काउन्सिलिंगसाठी लागणारे कागदपत्र आणि ऍडमिशनसाठी लागणारे कागदपत्र या दोन्हीमध्ये फरक असतो. या दोन्हीमध्ये काउन्सिलिंगसाठी आपल्याला थोडे कमी प्रमाणामध्ये डॉक्युमेंट लागतात, पण ते ॲक्युरेट लागतात. ऍडमिशनसाठी तुम्हाला थोडे जास्त डॉक्युमेंट लागतात, पण त्याच्यामध्ये कुठल्या डॉक्युमेंटमध्ये रिलॅक्सेशन आहे, कुठल्यामध्ये नाहीये, हे सगळं आपण तुम्हाला सांगणार आहोत. ओके, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ओपनचे विद्यार्थी जे आहेत, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, अनरिझर्व कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल, तर आपल्याला नेमकं कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. इथे बघू शकतो आपण सध्या या वर्षी एक 7 आणि ऍक्च्युली 8 डॉक्युमेंट आहेत. ते कसे आहेत आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुमच्याकडे तुमचं सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला इंजिन मध्ये फॉर्म भरायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे. नॅशनॅलिटी नसेल तर आपण टीसी वरती, आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेट वरती पण आपण त्यामध्ये भाग घेऊ शकतो. दुसरं म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. याच्यामध्ये तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी डोमासाईल एकत्र असेल तर चांगली गोष्ट आहे. अदरवाईज तुम्ही बर्थ सर्टिफिकेट पण देऊ शकता. नॅशनॅलिटी आणि डोमासाईल जनरली एकच सर्टिफिकेट असतात. त्यानंतर जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी असेल तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट पण अपलोड करू शकता. त्यानंतर चौथा आहे तुमचं 10वीचं पासिंग सर्टिफिकेट. 10वीची मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट. स्टेट बोर्ड असेल तर मार्कशीट, पिंक कलरची मार्कशीट किंवा येलो कलरचे पासिंग सर्टिफिकेट. सीबीएसई असेल तर आपली सीबीएसईची मार्कशीट. आयसीएसई असेल तर आयसीएसईची मार्कशीट. 12वीची मार्कशीट 5 नंबरला महत्वाचं डॉक्युमेंट आहे. 12वीची मार्कशीट ती पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, इथे 2 ऍडिशनल डॉक्युमेंट्स आहेत. सीईटीचा स्कोर कार्ड, तुम्हाला ज्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला जास्त मार्क पडलेले आहेत त्या अटेम्प्टचं तुमच्याकडे सीईटीचं स्कोर कार्ड असणं आवश्यक आहे. सोबतच मी मागे पण एकदा सांगितलं होतं, बाकीच्या माझ्या सगळ्या सेशन्समध्ये मी सांगतोय, जरी तुम्हाला किती देखील कमी किंवा जास्त मार्क्स असतील, तुम्ही फॉर्म भरताना जेईचे मार्क्स ऍड करायचे. आणि इथं हा जो फॉर्म आहे हा भरताना आम्ही तिथे जेईचे डिटेल्स त्याचे विद्यार्थ्याचे त्यावेळेस नव्हते किंवा त्याला फेच होत नव्हते, तेव्हा आम्ही हा डॉक्युमेंट इथे लिस्टमध्ये आला नाही. पण जेईचा रिझल्ट देखील तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. म्हणजे बेसिक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि अपार. तिसरा महत्वाचा, सगळ्यात शेवटचा महत्वाचा डॉक्युमेंट आहे अपार आयडी. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी अजून अपार आयडी काढलेला नाहीये त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे. अपार आयडी कसा काढतात याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे. नसेल तो आम्ही परत एकदा टाकू. त्यासाठी सगळ्यांनी काय करायचंय, आपल्या व्हॉट्सअपवर चॅनल आहे किंवा युट्यूबचं चॅनल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून तो व्हिडिओ टाकला की तुम्हाला तो पाहता येईल. अपार आयडी तुमचा ऑलरेडी सीईटीचा फॉर्म भरताना असणार आहे. असेल तर तो डॉक्युमेंट ऑटो फेच केला जातो, पण तो डॉक्युमेंट तुमच्याकडे असावा. आता आपण जे काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट कलेक्ट करायला सांगितलं त्यामध्ये इतक्या दिवस आपण अपार आयडी सांगितला नव्हता, पण तुमचा अपार आयडी तुमच्याकडे असावा, त्याची प्रिंट तुमच्याकडे असावी. इथे इथे काय होतं, इथे तो डॉक्युमेंट फेच केला जातो जर तुम्ही सीईटीच्या फॉर्म मध्ये भरला असेल तर. पण समजा जे विद्यार्थ्यांनी सीईटीच्या फॉर्मच्या पोर्टलवरून लॉग इन करत नाहीये, ज्यांनी सीईटीचा फॉर्म फक्त जेईवरून फॉर्म भरतायत, त्यांचा अपार आयडी फेच होत नाही, त्यांनी मॅन्युअली अपलोड करू शकतात. तेव्हा ओपन कॅटेगरीसाठी हे बेसिक ऍक्च्युली 7 आहेत. 8, आता 8 मध्ये काय मॅन्डेटरी नाहीये. इन्कम जर 8 लाखाच्या वर असेल तर इन्कम द्यायची गरज नाहीये. ओके, म्हणून ह्याच्यामध्ये ऍक्च्युली 7 आहेत. इन्कम जर कमी झालं, जेईचं ऍड केलं तर टोटल 7च डॉक्युमेंट ओपनच्या विद्यार्थ्यांना लागतात. आता आपण बघूया कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना काय लागतं. इथे बघा, कॅटेगरीचे विद्यार्थी जे असतील इथे बाकी सगळं सेम आहे, फक्त 3 ऍडिशनल डॉक्युमेंट आहेत. कास्ट सर्टिफिकेट क्लिअरली मेन्शनिंग द कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट, ऑल्सो द रिमार्क्स दॅट द कास्ट इज रिकॉग्नाइज्ड एज बॅकवर्ड कास्ट इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. त्यानंतर त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी तुम्हाला द्यावीच लागते. ह्या 2 डॉक्युमेंट कास्ट सगळ्यांना मॅन्डेटरी आहेत कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. आता तिसरा डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमी लेअर. एससी आणि एसटी ला हा डॉक्युमेंट लागत नाही, बाकी सगळ्यांना हा डॉक्युमेंट लागतो. तिसरा म्हणजे नॉन क्रिमी लेअर, ते तुम्ही देऊ शकता. बाकी डॉक्युमेंट आपण जे बघितले तसेच होते, जशाला होते तसे. त्यामध्ये 3 डॉक्युमेंट ऍड झालेले आहेत. म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 7 ते 8, 7 किंवा 8, आणि कॅटेगरीच्या मुलांसाठी त्याच्यामध्ये 3, 10 किंवा 11 डॉक्युमेंट. इथे सध्या तुम्हाला 10 दिसतात. एक 11 डॉक्युमेंट म्हणजे जेईची मार्कशीट. आता नॉन क्रिमी लेअर जर नसेल तर एससी एसटी विद्यार्थी असेल तर तो कास्ट आणि व्हॅलिडिटीवर देखील भाग घेऊ शकतो. आता व्हॅलिडिटी अपलोड करताना काय होतं बघा, व्हॅलिडिटी अपलोड करताना इथे तुम्हाला दिसेल, इथे आपण एका विद्यार्थ्याचं व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट अपलोड करताना दाखवतोय. इथे बघा,
व्हॅलिडिटी अपलोड करताना कशा प्रकारचा इंटरफेस आहे बघा. तुम्हाला व्हॅलिडिटी अपलोड करताना इथे तुमचा डॉक्युमेंट फेच केला जातोय. कसा डॉक्युमेंट फेच केला जातोय, इथे काही प्रश्न विचारलेत बघा. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ओके. इथे डू यू हॅव अ डॉक्युमेंट्स फ्रॉम आपले सरकार पोर्टल. येस असेल तर येस म्हणायचे, नो असेल तर नो म्हणायचे. नो म्हणल्याच्या नंतर तिथे काय विचारते, तुमची व्हॅलिडिटी तुम्ही 2020च्या आधी अपलोड काढलेली आहे का नंतर काढलेली आहे. नंतर काढली असेल तर येस म्हणायचं. येस म्हणल्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंटचा तो ईडी नंबर जो असतो, व्हॅलिडिटीवरती ईडी नंबर असतो तो अपलोड करायचा आहे आणि इथे तो फेच केला जातो. आता हे सगळं करायचं कसं, ह्याचा मी लाईव्ह डेमो दाखवणार आहे. सध्या आपण फक्त हे बघायचंय की आपल्याला रजिस्ट्रेशन कसं कंप्लीट करायचं, त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत. कागदपत्रांची यादी परत येतो मी. इकडे बघा, कागदपत्रांच्या यादीमध्ये काय महत्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा नॅशनॅलिटी, डोमासाईल, कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन फेमिलियर, 8 लाखाच्या कमी असेल तर उत्पन्न, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, सीईटी जेईची मार्कशीट आणि अपर आयडी. अपर आयडीचं डॉक्युमेंट असेल तुमच्याकडे तर चांगली गोष्ट, किंवा तो ऑटो फेच केला जातो. सीईटीच्या फॉर्म मध्ये भरला असेल तर ऑटो फेच केला जातो. सगळ्यांनी हे डॉक्युमेंट लवकरात लवकर अरेंज करायचे. आता याच्यामध्ये काय नाहीये, लिव्हिंग सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट, ह्या काही गोष्टी याच्यामध्ये नाहीये. ह्या तुम्हाला ऍडमिशनला लागतात किंवा काउन्सिलिंगसाठी एवढेच डॉक्युमेंट लागतात. सगळ्यांनी एवढे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे. जे विद्यार्थी विजन करिअर काउन्सिलिंग मधून ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी येणार आहेत त्यांनी जे डॉक्युमेंट स्कॅन केले असेल तरी त्यांनी हे सगळे डॉक्युमेंट सोबत ठेवायचे. याच्यामध्ये 2 ऍडिशनल डॉक्युमेंट अजून आहेत, फोटो आणि सही. तो आपल्याला फॉर्म भरताना लॉगिन मध्ये अपलोड करावा लागतो. ते देखील तुम्ही विसरू नका. सगळ्यांनी हे डॉक्युमेंट नेहमी ऑफिस व्हिजिट करताना सोबत ठेवायचे, जेणेकरून फॉर्म भरताना एखादं डॉक्युमेंट स्कॅनिंग मध्ये आमच्याकडे विसरला असेल, फोल्डर इकडे तिकडे गेला असेल, त्या केसमध्ये तुम्हाला लागलीच तो आपल्याला स्कॅन करून अपलोड करता येतं. सर्वांना विनंती आहे, त्यांनी हे डॉक्युमेंटची यादी व्यवस्थित बघायची आहे. ओपन साठी मी बघितले, ओपन साठी जो कमी डॉक्युमेंट आहेत कॅटेगरी ओपन साठी 60 डॉक्युमेंट. अपर आयडीची प्रिंट तुमच्याकडे असावी, नसेल तर आपण डिजिलॉकरवरून ती काढता येते. त्यांनी अपर आयडी काढला नाहीये त्यांनी अपर आयडी काढून घ्यायचा आहे. ओके, त्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे, ऑलरेडी आहे, तो परत एकदा टाकण्यात येईल. ठीक आहे, ही झाली इंजिनिअरिंग कॅप पोझिशनसाठी काय माहिती लागते याबद्दलची माहिती. लवकरच आपण फॉर्म भरण्याचा लाईव्ह डेमो आणि एक सॅम्पल फॉर्म नेमका कसा भरायचा हे 2 व्हिडिओ आपण टाकणार आहेत. लाईव्ह डेमो पण टाकणार आहेत, एका विद्यार्थ्याचा लाईव्ह फॉर्म भरून देखील दाखवणार आहेत आणि सोबतच आपण म्हणजे फॉर्म कसा भरायचा याचे देखील 100% स्टेप बाय स्टेप A to Z इन्स्ट्रक्शन आपण विद्यार्थ्यांना देणार आहेत. ओके, सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आणि हे चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचं आहे. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. Thank you.